हा काय कुठे इथं का? हा अरे मस्त तलाव आहे अथर्व. आमच्यात गाव यायचे पांजर तलाव आहे. पांजर तलाव आहे त्याच्यात काय हो पैप आहे तिच्यामध्ये. काय करते ग? मी तू नको फेकू मी फेकतो. गड्या काढून ठेवू का पडली तर लांब गेला रे मित्रांनो. पांजर तलाव आलंय आपण. पांजर तलावाचं तिथे गाड्या घेऊन आले लोक पण खूप गर्दी झाली. त्या साईडला पण गाड्या घेऊन आली. छान असं वातावरण झालं. तुमच्या दोघांचं दगड फेकणं चालू होतं का रे? लांब गेला आणि दिदी छोटे छोटे लोक देऊ मोठे चला पुढं चला पुढं. बाबू एवढा मोठा दगड नको फेकू काय. मासे मिशन लागून जाईल ना. मित्रांनो हा टाकल्या डोंगर आहे आपल्या घरात. आपण गेलो होतो मागच्या वेळेस तिथून व्हिडिओ काढला होता तो या टाकल्या डोंगर. छान दिसतो इथून. आणि शाळा आपली तुम्ही बोला LD पाटील अकॅडमी. मी आहे दीदी तुम्ही आहे दादू आहे मी आहे तुम्ही आहे पप्पा आहे. असं पोट घाललं तर तो असं पण. मित्रांनो या सगळ्या मेंढ्या बरं का वरती. सगळ्या मेंढ्या आहेत त्यावरती. ज्या मेंढ्या दिसतात ना तुम्हाला या सगळ्या मेंढ्या आहेत वरती. ते खाली लोक आहे. हे लोक इथं पुढच्या सगळ्या मेंढ्या आहेत त्या वरती. पत्ता फेकी ना हा फेकत किती लांब जातो तो पत्ता. त्या पायाजवळच पडेल ना. हे बघ. दगडा दे चला मित्रांनो आपण पांजर तलावातून थोडं पुढे चाललोय अजून. बघू पुढं काय आहे. बरोबर आहे का नाही तिथे पुढं मोर पण दिसतात म्हणे. आता हे सांगू तो राहील ते मला दोघ जण. पुढं बघू मोर आहे का खरे. त्या साईडला पुढे जाऊ आपण. ठीक आहे. मित्रांनो मोर काय आपल्याला दिसले नाही इथं. बघण्याचा प्रयत्न केला आपण सगळा. संध्याकाळच्या टायमाला राहता का संध्याकाळच्या वेळेस राहता का मोर तिथं? ठीक आहे मग चल. कार भाऊ मोर का संध्याकाळी संध्याकाळीच राहते. संध्याकाळीच राहता ना. ठीक आहे संध्याकाळी ठीक आहे मग जाऊ पुढे बघण्याचा प्रयत्न करू. काय दिसतंय तर बघू. छान आहे ना वातावरण तिथे एकदम. मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तर. टाकल्या डोंगरच्या साईडला आपण आपलं पाशी डोंगरच्या साईडला आलो. रस्तेच खराब आहे नाशिकचे. बाकी काही नाही सगळे चांगले. रस्तेच खराब आहे फक्त बाकी काही नाही. मित्रांनो मोर बघण्याचा प्रयत्न केला आपण. दिसले नाही मोर आपल्याला. का ग दीदी? दिसलं आपल्याला. हा ना आम्ही मोर बघण्याचा प्रयत्न केला इथून मोर काही दिसले नाही. तर बघूया चालते. नको ग वरती नको. जास्त लांब होऊन वरती आपल्याला. मम्मीचा फोन आला होता तुझ्या अथर्व म्हणजे जेवणाला बोलावा म्हणते. अथर्व ना आम्ही जेवणाचे बाकी आहेत ना. तुमचे जेवण बाकी आहे तर ते मम्मी म्हणे की जेवणाला बोलवा. काय म्हणतो तू? चला ना मग घरी चालतो. जोरात बोलायचं अथर्व. व्हिडिओ मध्ये ऐकायला येत नाही. आपली युट्यूब फॅमिली म्हणते की तुमचा आवाजच कमी येतो. त्यांचे बार बार कमेंट देतात. काय ग अन्वी तिथं फुल मजा मारते. तिला तर टेन्शन नाही तिला. चला मित्रांनो आम्ही निघालो आता घरी. फॉलो करा चॅनलला. सबस्क्राईब करा. बाय.